Hello, my dear students. Welcome back. So now we are going to start our new topic, that is formula for solving the quadratic equation. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये आपण एक फॉर्म्युला बघणार आहोत. असा फॉर्म्युला जो कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवू शकतो आणि त्या फॉर्म्युलाने आपण कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड आउट करू शकतो. तर हा फॉर्म्युला कोणता मग? तर त्यासाठी बघू आपण. बघा आता इथे मी लिहितो x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac हे पूर्ण काय आहे डिवाइड बाय 2a. दिस इज अवर फॉर्म्युला फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन. या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन इझिली सोडवू शकतो आणि यामध्ये आपण रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. आता बघा आपण काय करू, पहिले या फॉर्म्युलाला एकदा समजून घेऊ. यामध्ये x जो दिलेला आहे दिस इज अवर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. x म्हणजे काय, रूट आहे आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर आता ह्या a b c ह्या ज्या आहेत ह्या पूर्ण काय आहेत, व्हॅल्यूज आहेत. दीज आर द रिअल नंबर्स इन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एका इक्वेशन मधल्या ह्या व्हॅल्यूज आहेत. ह्या व्हॅल्यू जेव्हा आपण टाकतो आणि याला सॉल्व्ह करतो तर सॉल्व्ह करून जी व्हॅल्यू आपल्याला मिळते त्याला आपण काय म्हणतो, दिस इज अवर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता हे सॉल्व्ह कसं करायचं, तर ह्या व्हॅल्यूज पुटअप कशा करायच्या, तर चला बघूया आपण एक प्रॉब्लेम घेऊन. तर आता मी इथे एक एक्झाम्पल घेतो. आता हे एक्झाम्पल घेतलं मी, एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. यामध्ये बघा डिग्री 2 आहे, म्हणजेच दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. याची व्हॅल्यू ही 0 नाही आहे. तर याला सॉल्व्ह करू आता आपण. नाव सर्वात अगोदर मी काय करणार, एबीसीच्या व्हॅल्यूज पुटअप करून घेणार, म्हणजे लक्षात येईल. ए ची व्हॅल्यू काय आहे 1, बी ची व्हॅल्यू काय आहे मायनस 14, सी ची व्हॅल्यू काय आहे 13. अशा प्रकारे एबीसीच्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. एबीसीच्या व्हॅल्यू लिहून घेतल्यानंतर डायरेक्टली तुम्ही हा फॉर्म्युला लावून फॉर्म्युल्यात पुट करून आन्सर काढू शकता. पण आपण काय करणार, सुरुवातीला बी स्क्वेअर मायनस 4ac हीच व्हॅल्यू काढणार. ही व्हॅल्यू का काढायची, कारण ही काढल्यानंतर आपण डायरेक्ट या स्क्वेअर रूटच्या साइन मध्ये टाकून आन्सर इझिली सॉल्व्ह करू शकतो. याला अजून सोपं करू आपण. आता इथे काय करणार, पहिले मी बी स्क्वेअर मायनस 4ac या टर्मची मी व्हॅल्यू फाइंड आउट करणार. यासाठी मी या या टर्मच्या जागेवर ह्या व्हॅल्यूज पुट करतो. बी स्क्वेअर म्हणजे मायनस 14चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू आहे 1 मल्टिप्लाय बाय 13 म्हणजे सी. आता याला जर सॉल्व्ह केलं तर 14चा स्क्वेअर होतो 196 मायनस 4 1 जा 4 आणि 13 4 जा 52. तर याची जर सबट्रॅक्शन केली तर मिळते 144. तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय झाली आपली 144. आता ही व्हॅल्यू पुट करू शकतो आपण या इक्वेशन मध्ये, या एवढ्या टर्मच्या जागेवर, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन इझी झालेलं आहे. त्यानंतर ह्या बाकीच्या व्हॅल्यू पुट करू. बघा आता काय करणार, मी फॉर्म्युला लिहून घेतो पहिले. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. अशा प्रकारे मी लिहिला फॉर्म्युला. आता फॉर्म्युल्यात मी व्हॅल्यूज पुटअप करतो. सो x इज इक्वल टू मायनस बी म्हणजे बी ची व्हॅल्यू होती 14, सो मायनस 14 प्लस मायनस अंडर रूट. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 144, सो मी ही डायरेक्ट लिहू शकतो. बघा झालं इझी. डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 ए ची व्हॅल्यू होती 1. आता याला जर सॉल्व्ह केलं तर काय मिळतं बघा, x इज इक्वल टू, आता मायनस मायनस होतो हा प्लस, प्लस 14. आता प्लस मायनस बघा 144चा स्क्वेअर रूट येतो 12 डिवाइड बाय 2 1 जा 2. आता काय होईल बघा, x इज इक्वल टू 14 प्लस 12 डिवाइड बाय 2 येईल, और x इज इक्वल टू 14 मायनस 12 डिवाइड बाय 2 येईल. आता हे प्लस आणि मायनस का घेतलं तुम्हाला लक्षात आलं असेल. इथं प्लस मायनस आहे म्हणून एक तर 14 प्लस 12 डिवाइड बाय 2 राहील किंवा 14 मायनस 12 डिवाइड बाय 2 राहील. सो x इज इक्वल टू काय येईल बघा, 14 प्लस 12 किती होतात 26 डिवाइड बाय 2, और x इज इक्वल टू 14 म्हणून 12 गेले 2 डिवाइड बाय 2. तर आता इकडे x इज इक्वल टू 2 1 जा 2 2 13 जा 26, सो x इज इक्वल टू 13 येईल, और x इज इक्वल टू 1 येईल. 2 2 कॅन्सल. तर अशा प्रकारे x चं व्हॅल्यू जी आहे 13 किंवा 1 येऊ शकते. तर बघा आता आपण x चे आपल्याला, x म्हणजे काय, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा प्रकारे रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालंय 13 किंवा 1.
या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण याला इझिली सॉल्व्ह केलं. असं आपण कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्म्युल्याचा यूज करून इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर चला बघूया आता आपले काही नेक्स्ट प्रॉब्लेम इन अवर प्रॅक्टिस सेट 2.4.